रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणास राखीचा सण म्हणूनही ओळखले जाते. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिना हा हिंदू धर्मात शुभ मानला आहे. हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे. हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. नारळी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा, पौती पौर्णिमा, राखी पौर्णिमा इत्यादी अशा विविध नावांनी देशभरातील विविध भागात रक्षाबंधन या सणास ओळखले जाते. सण हा मांगल्याचा, सण हा प्रेमाचा, सण हा बहीण भावाच्या अतूट नात्याचा, सण हा रक्षाबंधनाचा. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या स्नेह व उत्साहाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते, भावाला ओवाळते, भावाच्या सुखी, निरोगी, आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. प्रत्येक भाऊ बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य असे महत्त्व आहे. या सणामागे अशी ही कथा आहे की महाभारतात कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केले, तर द्रौपदीनेही शिशुपालाच्या वधावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडीचा तुकडा फाडून तो जखमेवर बांधला. आजच्या युगात रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ बहीण यांच्यापुरता मर्यादित न ठेवता निसर्गाची पूजा, गुरूंची पूजा, आई वडिलांची पूजा करून हा सण साजरा करावा. अशा या सणाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.